बा सगळे बाकीचे जवळ या ना सगळे. हा एक काम करा सरांनी साहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा तथागत भगवान गौतम बुद्धाचा संविधानाचा भारत देशाचा सर्वांना सप्रेम जय भीम. आज परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन आहे आणि त्या अनुषंगाने आज आपल्या भारताला बाबासाहेब जाऊन 69 वर्ष झाली आणि स्वातंत्र्य मिळून जवळपास 75 वर्ष झालेली आहेत. पण ज्या पद्धतीने लोकशाही, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता हे मूलभूत तत्त्व जे भारतामध्ये राबवल्या जायला पाहिजे होते त्या पद्धतीने आज ते राबवले जात नाहीत. आज आपण बघितलं आहे जे स्वप्न त्या महामानवाने देशासाठी बघितलं होतं त्या काळी देश ज्या पातळीवर होता आणि त्या पातळीवरून जेव्हा भारतात लोकशाही आणि भारत संविधान लागू झालं आणि भारत आज ज्या क्रमांकावर जी झेप घेतलेली आहे संविधानामुळं त्या अनुषंगानं जी झेप पाहिजे नशी संविधानाच्या अनुषंगानुसार ती झेप आज भारतामध्ये दिसत नाही. कुठंतरी कार्यकर्ते किंवा त्याला मानणारे लोक हे कुठेतरी कमी पडतात असं चित्र आहे. कारण भारताचं संविधान जे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं हे जगातील पहिलं असं संविधान आहे की ज्याला सर्व जगाने मान्यता देऊन त्याचा सन्मानच केलेला आहे. कारण भारतामध्ये जवळपास 7,500 जाती एकत्र बांधणं आणि त्या स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या तत्वात त्या सामील करणं हे खूप मोठं अवघड कार्य परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलं. आणि तेवढंच नाही तर सामाजिक समता, त्यातली विषमता या कशा होत्या आणि समता कशी असली पाहिजे याचे मूलभूत तत्त्व बाबासाहेबांनी आपल्याला घालून दिलेले आहेत. पण ज्या भारतामध्ये बुद्धांनी जन्म घेतला, ज्या भारतामध्ये परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर झाले, ज्यांना अख्खं पूर्ण जगाच्या पाठीवर बाबासाहेबाच्या बुद्धिमत्तेला मान सन्मान दिला जातो, त्यांचे प्रत्येक अभ्यासक्रमामध्ये धडे आहेत. पण त्याच भारत देशामध्ये बाबासाहेबांच्या विचारांना किंवा बाबासाहेबांना अभिप्रेत असलेला समाज आजपर्यंतही निर्माण झालेला नाही. हे खूप मोठं दुःख या दिवशी मला मांडावं असं वाटतं. महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं 69 महापरिनिर्वाण दिन आहे. या महापरिनिर्वाण दिनी आम्ही विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना कोटी कोटी अभिवादन करतो. आज 69 वर्ष झाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं महापरिनिर्वाण झालं होतं आणि बाबासाहेबांना असलेला जो अभिप्रेत समाज आहे, बाबासाहेबांना असलेला जो समतावादी राष्ट्र आहे, बाबासाहेबांना अभिप्रेत असलेली लोकशाही आहे, या गोष्टीचं कुठंतरी मूल्यांकन होणं आज गरजेचं आहे. बाबासाहेबांना जे अभिप्रेत होतं ते समाज बाबासाहेब गेल्याच्या नंतर ते अनुयायी तसा देश निर्माण करू शकले नाही. तसं संविधानाचं ते इम्प्लिमेंटेशन व्हायला पाहिजे होतं, लोकशाहीचं जसं ते इम्प्लिमेंटेशन व्हायला पाहिजे होतं तसं ते आतापर्यंत झालेलं नाही. आणि आज आम्ही सावित्रीनगर श्रावस्ती कॉलनी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून हेच सांगू इच्छितो की बाबासाहेबांचं राहिलेलं जे स्वप्न आहे, बाबासाहेबांचं राहिलेलं जे मिशन आहे, आम्ही या मिशनवर कार्य करू. धन्यवाद.